सुरुवात तर इथे गुड्डींची आलेली तर गुड्डीच्या साखरपुड्याची साडी घेऊन चाललो. आता कुठे चाललो ते नाही माहिती अजून. तर आता आम्ही ना मुहूर्त इथे आलेलो आहे. इथे गुड्डीचं साखरपुड्याची साडी बघायला वगैरे जर आवडलं तर लग्नाची तर आम्ही इकडेच ना गुड्डी पण मला लक्षात येईल घालून पाहतो. इथे रुपालताई मला घरी घ्यायला आली आणि घरातून जेव्हा निघताना बसता आम्ही थोडंसं बोललो वगैरे थोडंफार म्हटलं काय करायचं पुढचं प्लॅनिंग काय तर काय पुढे कळेलच तुम्हाला. तर इथे बस आलेली आहे आणि बसमधून उतरली आहे गुड्डी मम्मी पप्पा तिघं जण आलेले बघू शकता इथे. हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल. मराठी ब्लॉग आणि परिक्रम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे गुड्डींची आलेली तर गुड्डीच्या साखरपुड्याची साडी घेऊन चाललो. आता कुठे चाललो ते नाही माहिती अजून. तर तिकडे गेल्यानंतर बोलतेच. आणि विहान याला घरीच आहे आणि मी माझी बहिणी रुपालताई मम्मी पप्पा एवढं आलेलं आहे. आता त्यांनी थोडी आता निघतोच आणि इथे थांबलेलो आहे. गुड्डी लकी तर आता ना गुड्डी आणि पप्पा ते आलेले. आता अजून ठरवलं कुठे जायचं तर तिकडे गेल्यानंतर तर इथे गुड्डी वीर पलताई एका गाडीत बसले दुसऱ्या गाडीत पप्पा ती बसलेले आहेत. आता आम्ही चाललो शॉपिंगला. तर शॉपिंगला कुठे चाललो तर आधी बघू कुठे चाललेलो आहे कोणत्या शॉपमध्ये चाललेलो आहे. तर असं नाही की एकाच शॉपमध्ये बघणार दोन्ही शॉप बघू कारण आता नवरदेव नवरी आहे त्यांचं कसं बघितलं पाहिजे. तर इथे आम्ही आलेलो आहे मुहूर्त ह्या ठिकाणी सिटी सेंटरच्या साईडला. तिथे भरपूर मोठं शोरूम आहे साड्या वगैरे ट्रेडिशनल ड्रेसेस वगैरे. तर तिथे आलेलो आहे. तर चला आता बघू मध्ये काय आणि कशा साड्या आहेत. तर आता आम्ही ना मुहूर्त इथे आलेलो आहे. इथे गुड्डीचं साखरपुड्याची साडी बघायला वगैरे जर आवडलं तर लग्नाचे तर आम्ही इकडेच ना गुड्डी अजून तर बघू. आता आवडलं तर घेऊ. अजून आहे 2-3 ऑप्शन आहे. नाही ना थांब कुठे गेलं साडीचं कुठे कशी द्यायची आणि हा बदल एवढे पैसे द्यायचे. तर आम्हाला काही साड्या आवडल्या नाही तिथे आणि बघितलं तुम्ही कशा एकदम वेगळ्याच दिसत होत्या 10-10 हजारच्या पण काही चांगल्या नव्हत्या. तर आता आम्ही चाललो काबरामध्ये.
तर आता आम्ही गाड्या बघा गाड्या ते ते रस्त्यावरच उभे राहतात. बघतो आता साडी गुड्डीसाठी. तिकडे काही आवडलं नाही आम्हाला. इथे आता बघतो. इथेच मला आवडेल बघ. इथेच मला इथे काढलं प्रत्येकच्या कधी एक फोटो काढून घेतो मी. इथला काढ पण नाही करत सांगा टाकतो तुम्हाला लक्षात येईल. मीनाकारी स्टाईल तुम्हाला जी साडी आवडेल ते फक्त आपण बाजूला करत जाऊ. नंतर तुम्हाला जे फायनल 2 आवडेल जास्त ते ड्रेप कोड आहे. आता हे मीना स्टाईलमध्ये हे ऑल ओव्हर मीनाकारी. याच्यात कशी 400-700ची रेंज आहे. याच्यात 8वालीपर्यंत 12वालीपर्यंत 20वालीपर्यंत पेस्टल शेडमध्ये. तुम्ही मला त्यातले कन्सेप्ट दाखवणार बघा. पेस्टल शेड ती आवडली. तीच ना ती बाजू ती बाजूला बाजू माझे हिशोबाने एक आहे ना कॅटलॉग आलेले आहे तालावाला सिल्कचे. साऊथ बेस्ट मध्ये तो लुक दाखवतो आहे. कॅटलॉग माझ्या हिशोबाने दाखवतो. आता घेतली आम्ही. एवढी साठवण राहते आम्हाला. आता घेऊन बघ ना. मी पण घालून राहू द्या. मी तर फिक्स आहे बा. मी तर फिक्सच आहे. हे चांगलं वाटतंय. बघा हा तुम्हाला आवडलं. आता इथे आम्ही मुलाचे कपडे बघा आलेले तुम्हाला दाखवलं खूप छान. असे बघताय. फ्रेश पण वाटतंय ना. गडबड होऊन जाते काय सांगून सांगून. या 1.5 इंची पण सेम आहे. तर आता इथे आम्ही पुन्हा गाडी इथे आलेलो आहे. गुड्डी आणि नवरदेवाच्या अंगठ्या म्हणजे अंगठ्या साखळ्या वगैरे घेण्यासाठी. तर तेच आता इथे चॉईस करताय दोघं जण की कसं घ्यायचं. कपल्स रिंग घ्यायची की अशा डिफरंट घेऊ. तर आधी कपल्स रिंग्स बघितल्या तर त्या काही एवढ्या आवडल्या नाही. तर आता ह्या डिफरंट बघतो. तर आधी म्हटलं तुम्ही बघा नंतर मग गुड्डीची बघू. तर आधी जे नवरदेव आहेत ना ते बघतात ते आणि नंतर आमची गुड्डी बघणार. तर बघू आता कशा चॉईस करता अंगठ्या आणि तुम्हाला पण दाखवते. तर इथे चाललंय चॉईस करणं. तर बघू शकता ह्या सिलेक्ट झालेल्या आहे आपल्या अंगठ्या. तर किती छान आहे बघू शकता. इथे झालेलं आहे आणि आता इथे पैसे बघते गुड्डी. तर बघू शकता इथे लावून बघते किती छान दिसते. तर बघू आता कोणती घेते. दोन दाखवा अशा हातात माझ्या मार्च मध्ये छान आहे. तुला आवडला ना. दाखव ना अशा. मोबाईल नंबर त्याच्याकडेच आहे. तिथं बिल चालेल तुमचं. छान. त्यांना दाखव. त्यांना दाखव. हे 4,000पर्यंत जातात. मोठा
मला काय नाही कोणता पण भाव जास्त आहे ना ते चांदी मोडे तेच घेऊन टाक काय हो आणि छान पण आहे नाजूक आहे मस्त मग ते हेवी आहे जास्त हे तू कायम घालशील ना मस्त आहे मम्मी ब्लाऊज आणि ते काढून रुपलताई दुकान नाही आहे हा दुकान नाही इथे इकडे तर आता घरी आली माझ्या बहिणीच्या इथे गेली होती रुपालताईकडे तिथे थांबली मग तिथे वैभव आले घ्यायला आणि एकदाशी गुड्डीचं म्हणजे माझ्या बहिणीचं झालं साडी घेतली नंतर काय म्हणतात अंगठ्या पण झाल्या पैंजण झाले घेऊन आजच्या आज तर तेच आता उद्या ना पण माझ्या बहिणीकडे मी जाणार आणि आम्ही तिघी जाऊन मग साडीवर मॅचिंग ज्वेलरी वगैरे ते घेणार तर तो पुढचा ब्लॉग येईलच तुम्हाला तर फायनली एवढं झालं तर किती 7 वाजून गेले सकाळपासून गेलेलो आम्ही तर 7 वाजून गेले खरेदी करता करता पण छान साडी भेटली मस्त काबरामधूनच घेतली कारण मग मुहूर्तामध्ये गेलो होतो तर आम्हाला एवढ्या काही साड्या आवडल्या नाही म्हणजे 10 रेंजच्या 10 हजार 12 हजारच्या रेंजच्या पण इतक्या सिंपल साड्या होत्या ना तर बिलकुल नाही आवडल्या आम्हाला पण आपलं काबरा इतकं बेस्ट आहे तिथे इतकी छान साड्या मिळाल्या मस्त छान रेंजमध्ये पण चांगले भेटली म्हटलं एकदम मस्त स्टोन वर्कची आहे ते तुम्हाला साखरपुड्याला दिसेलच तर तेच काही दाखवली नाही तुम्हाला मी फक्त साड्या दाखवल्या की कोणकोणत्या बघितल्या वगैरे तर मस्त खरेदी झालेली आहे आणि मम्मी आणि गुड्डी रुपालताईकडे थांबलेले आहेत आणि उद्या मग मी जाईल आणि आम्ही तिघी जाऊ मग पण ज्वेलरी वगैरे खरेदी करायला कमरपट्टा वगैरे असं तिघी बहिणी तर असं होतं तर आता इथे मी दूध तापत ठेवते चहा ठेवते कारण चहा प्यायचा आहे आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी चला तर आता स्वयंपाकाची तयारी होईल स्वयंपाक घालला आहे इथे मसूरचं डाळ म्हणजे मसूरचं वरण ठेवलेलं आहे भात ठेवलेला आहे पोळ्या झाल्या आणि तिला तोंडी लावायला कोशिंबीर करणार आहे थोड्या वेळाने कट करून ठेवलं मिरची मीठ वगैरे ते नंतर टाकली तर ना हे आणलं होतं चहा एकदम मला आवडला नाही तर इलायची घेऊन आली इथं मी आणि भाज्या इथे बघू शकता भाज्या घेऊन आलेल्या आहे तर इथे टोमॅटो गाजर हे साठी गाजर आहे आमच्या जॅकसाठी काकडी आलं आणि ही भाजी कारण उद्या वैभव जातील तर त्याचा टिफिनला भाज्या घेऊन आलेली आणि काय झालं की आला चुकला आला तर इथे मी भरून ठेवलेले आहे आपले इलायची आणि दालचिनी भरून ठेवते हो नको खूप दमले आज कारण तुम्ही बघितलं असेल माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी साडी वगैरे घेतली नंतर अंगठी घेतली साकळ्या घेतल्या खूप दमून गेले तर अशा कामांसाठी खूप दमून जातो माणूस तर तेच व्हिडिओ इथेच सेंड करते आणि तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल शॉपिंगचा तर माझ्या बहिणीचं मस्त साखरपुडा होईल येईल तेव्हा ती साडी वगैरे वेअर केलेली दिसेलच आणि अजून पुढे ब्लॉग येतीलच आता उद्या वगैरे शॉपिंगचा ब्लॉग म्हणजे पुढचा ब्लॉग शॉपिंगचा येईल अजून साडीवर काय काय मॅचिंग ज्वेलरी घ्यायची काय तर ते पुढचं येईलच ते तर तेच आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आहे तुम्हाला आवडला असेल ब्लॉग तर व्हिडिओ इथेच एंड करते तर नक्की सबस्क्राईब करा आणि भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय